ज्ञानेश्वरी अध्याय 5. पार्थ भगवंताला म्हणू लागला, देवा, तुमचे हे द्वैतार्थी बोलणे ठीक नाही. एकदा तुम्ही कर्मयोगाची श्रेष्ठता वर्णन करता आणि अंतर्मुख होऊन आत्मानंदी राहणारा संत हा फार श्रेष्ठ होय असेही सांगता. यातला उलगडा आमच्यासारख्या अडाण्यांना होणार नाही, म्हणून जो मार्ग माझे निश्चित कल्याण करील अशा मार्गाचे दिग्दर्शन करा. अर्जुनाच्या शब्दाने आनंदी झालेले भगवान म्हणतात, अर्जुना, कर्माचा संन्यास केला किंवा कर्मे आचरित राहिले तरी शेवटी मोक्षलाभ घडणारच. पण स्त्रिया, मुले यांना नदी पार करावयात जशी पोहून जाण्यापेक्षा नाव चांगली, त्याप्रमाणे सामान्य लोकांना कर्ममार्ग सोपा आहे. जेव्हा प्रथम कर्मसन्यासी कसा वागतो ते तुला सांगतो. ते तुला समजले म्हणजे दोन्ही मार्गांचे फळ एकच असते हे तुला पटेल. असा पुरुष भूतकाळात काय घडून गेले त्याचा विचार करत नाही व काही मिळाले नाही तर क्षुब्ध होत नाही. त्याच्या चित्तामध्ये मी, माझे हे भाव नसतात, म्हणून तो स्थिर असतो. त्याच्या मनातली आसक्ती ही भावना त्याने टाकलेली असते. असा पुरुष सहज आनंदात असतो. घरादारासाठी त्याग त्याने केलेला नसतो, पण आसक्ती नसल्याने व्यावहारिक कर्माचा बंध त्याला लागत नाही. सहेतुक अथवा फलाशेने केलेल्या कर्मांचा त्याग जो करतो तोच कर्मसन्यासी. शिवाय मूढ लोकांना बुद्धियोग किंवा ज्ञानयोग कसा जमणार, अशा पुरुषांना जगात सर्वत्र भेदभाव जाणवत असतो. हीच माणसे कर्मसन्यास व कर्मयोग यांना भिन्न मानित असतात. वस्तुतः जसे आकाश व अवकाश एकच होत, तसेच कर्मसन्यास व कर्मयोग हे एकच होत. हे अभिन्नत्व वा हा एकपणा ज्यांना समजला तेच खरे ज्ञानी होत. पार्था, जो चिंतनशील राहून आपले आचरण सुरू ठेवतो तो मोक्ष पर्वताचे शिखर लवकर गाठतो. पण असे न करता जो नुसती कर्मे टाकून कर्मसन्यासी होऊ पाहतो त्याला काहीच लाभत नाही. कौंतेया, ज्याने गुरुचा उपदेश मनावर ठसवून घेतला त्याचे मन भ्रांतिरहित होते आणि तो आत्मस्वरूपाला पोहोचतो. आता हे व्हावयास थोडा वेळ लागणारच. पाण्यात मीठ टाकले की ते थोड्या वेळाने विरघळणार हे नक्कीच, नाही का? एकदा मनातले संकल्प जाऊ लागले की काम झाले असेच मान. संकल्प टाकलेल्या पुरुषाला देहभाव चिकटत नाही, त्याला अहमभाव उरलेला नसतो. मग त्याचे स्वतःचे म्हणून करावयाचे कार्य कुठे असणार? आता इतरांच्या दृष्टीने तो सामान्यांसारखाच वागत असतो. त्याच्याही देहाची नाक, कान, डोळे, हातपाय वगैरे सर्व इंद्रिय आपापली कामे करीत असतात, पण मी काहीच करीत नाही हे त्याने ज्ञान दृढ असते. घरातला दिवा प्रकाश देतो, पण घरातली कामे तो दिवा करत नाही, तर इतर लोक करीत असतात. तसेच तो योगी व त्याचा देह यांचे नाते आहे. मनात कसलीच आशा नसताना व अगदी उद्देशरहित आचरलेली कर्मे जी असतात त्यांना शरीर कर्मे म्हणतात. पंचमहाभूतांचा हा देह जेव्हा झोपलेला असतो तेव्हा मनातल्या वासना स्वप्नांना जन्म देतात. या स्वप्नातल्या कर्मांना मानसिक कर्मे म्हणतात. अहंकार शून्य झालेले योगी लोक अशीच कर्मे आचरतात. कर्मामध्ये त्यांचा अहंकार झोपलेला असतो आणि त्यांची कर्मे स्वप्नवत असतात. सर्व इच्छा टाकलेले ते सदा आनंदी राहतात. एकीकडे त्यांची वासनारहित अवस्थेतून घडत असलेली कर्मे त्यांचे चित्त प्रतिदिन अधिकाधिक स्वच्छ करत असतात. अहंकार रहित कसे व्हावे याविषयी त्यांना गुरुजी जो उपदेश केलेला असतो तो उपदेश ते पचवीत असतात, म्हणून हे होत असत. ज्ञानदेव म्हणत आहेत, जे शब्दांमध्ये सापडू शकत नाही ते ज्ञान माझ्या बोलांच्या आवाक्यात आले आहे. सुयोग्य पुरुषांनाच अनुभविता येतो तो शांतरस माझ्या बोलांमधून ओसंडून वाहत आहे. सामान्य पुरुषांमध्ये इंद्रियाच्या कह्यात असणे हा जो दोष असतो तो त्यांच्यामधून निघून गेला आहे त्यांनाच हे समजेल. यावर सद्गुरू म्हणतात, अरे ज्ञानाविषयीचे हे तुझे उत्कृष्ट प्रेम जरा बाजूला ठेव आणि गीता सांगू लाग पाहू. जे मन व बुद्धी यांच्या पलीकडचे आहे ते तुझ्या विपुल दैवाने तुला सहज सांगता येत आहे. मग त्याविषयी अधिक गौरवाचे बोल कशासाठी? तू कथा सुरू ठेव. श्रोत्यांतील श्रेष्ठांचे हे कथाप्रेम पाहून ज्ञानदेव म्हणतात, ठीक आहे महाराज, तर ऐका. भगवंत म्हणाले, पार्था, तुला आता प्राप्त अथवा पुरुषाची लक्षणे सांगतो, ती नीट ऐक. असा पुरुष आत्मतत्वाच्या अभ्यासात दंग असतो, म्हणून त्याला बाह्य जगातील कर्मे व त्यांची फले यांबाबत काहीच आकर्षण नसते. या उलट सामान्य पुरुष कर्मे व फले यांच्या अभिलाषाने बांधलेला असतो.
फलांचा उपयोग या खुंटाभोवती एखाद्या जनावराप्रमाणे तो फिरत असतो. फले ही त्याच्या अनुभव क्षेत्रामध्ये श्रेष्ठ असतात. ती नसली तर तो दुःखी होतो. योग्यता प्राप्त पुरुष सदा संतुष्ट असतो. अरे, फळांची आशा त्याने सोडलेली असते, मग त्याला इंद्रियांकडून मिळणारी सुखे आत्मसुखापेक्षा अधिक प्रिय कशी वाटणार? बघ, विश्वेश्वर विश्वाची सृष्टी व संहारही करतो, पण त्याला त्या कार्याच्या कर्तृत्वाची जाणीव नसते. तो नेहमीच या कार्याच्याकडे साक्षीत्वाने बघत असतो. कोणी पापे आचरो वा सत्कार्य करो, त्या पुरुषाच्या चित्तातला सर्वेश्वर तेथे असूनही त्याला पापपुण्य चिकटू शकत नाही. म्हणून मी तुला सांगतो की जे कोणी या ईश्वराला सृष्टीचा जनक, पालक, संहारक समजतात ते अडाणी होत. सर्व कार्यामध्ये असूनही त्या कृती म्हणजे ईश्वर नव्हे असे ईश्वराचे ज्ञान व्हावयास पाहिजे. पण ते ज्ञान भ्रांती टाकल्या वाचून होत नाही. जेव्हा कोणी एखाद्याला हे तत्व नीट आकलन होते, तेव्हा हळूहळू त्याच्या अनुभवाला येते की तो व ईश्वर यांच्यात तसा भेद नाही. पुढे त्याला जगात सर्वत्र ईश्वर तत्व अनुभविता येते. ज्या पुरुषाच्या चित्ताला अशा अनुभवाने व्यापले तो मुक्त व सदानंदी राहतो. अरे, सूर्याला अंधाराचा रंग कसा कळणार? अमृताला मरणाची काय कल्पना असणार? चंद्राला पीडादायी ताप कसा उमगणार? तसे त्या मुक्ताला कसलेच बंधन उरत नाही. म्हणून प्राण्यात तो चांगला, वाईट, योग्य, अयोग्य, उच्च, नीच असा भेदभाव करू शकत नाही. प्राप्त पुरुषाचे हे रहस्य तू ओळखून ठेव. ब्रह्मतत्व जसे सर्वत्र ऐक्य भावनेने असते, तशी या पुरुषाची दृष्टी सर्वत्र ऐक्य भावनेनेच पाहते. तथापि सामान्य लोक अशा पुरुषाला नामरूप असते म्हणून आपल्यासारखे सामान्य मानतात. पण ते खरे नव्हे. असा पुरुष मूर्तिमंत, चैतन्यशील ज्ञान होय. मृगजलाचा पूर लोटला तर डोंगर थोडाच हलणार आहे. त्याप्रमाणे काहीही बरे वाईट घडले तरी या पुरुषाची अविचलता दृढ असते, कारण त्याचे चित्त देहभावाकडे फिरकतच नाही. मग विषय वस्तू व त्यांचा उपभोग इकडे त्याचे लक्ष कसे जाईल? नित्य आत्मानंदात बुडलेल्या त्या पुरुषाने विषय वस्तूंचा त्याग केलेला असतो असे बोलही निरर्थ होत. खरे तर या विषय वस्तू ज्यांना सुखदायी भासतात ते लोक दुसरेच असतात. ज्यांना आत्मसुखाची पुसटही कल्पना नसते त्यांनाच ही क्षुल्लक विषय सुखे आवडतात. मृगजळाकडे मूर्ख हरणेच ओढली जातात. सत्य पाहू गेले तर विषय वस्तू सुखवितात हे बोलही निरर्थ आहेत. ढगांच्या सावलीने उन्हातान्हापासून रक्षण होते का? तसे असते तर घरे कशाला बांधावी लागली असती? नागाच्या फण्याची सावली उंदराला सावली म्हणून काय उपयोगी? तसेच विषय सुख हा शब्दप्रयोग म्हणजे सुख शब्दांची विडंबन आहे. पण जगातल्या कष्टांना, दुःखांना, पापांना राहावयाला जागा पाहिजे, म्हणून काही लोकांना विरक्ती आवडत नाही. शिवाय अज्ञान किती बलवान व घोर असते याचा वस्तुपाठ दुसरीकडे कोठे मिळणार? एवढ्यासाठी या जगात काही अयोग्य पुरुष अडाणीच राहतात. पण अर्जुना, तू मात्र बाह्य सुखाच्या आहारी कदापि जाऊ नकोस. ज्यांनी देहात राहूनही देहभावांचा नाश केलेला असतो त्या ज्ञानवंताच्या कानी विषय सुख हा शब्द काहीच परिणाम करीत नाही. त्यांना एक आत्मसुखच माहीत असते, तेवढेच त्यांना अखंड जाणवत असते. तथापि ती जाण पक्षी फळे खाताना त्याला असावी तशी नसते. त्या आत्मसुखाच्या अवस्थेत आनंद अनुभवणारा व आनंद देणारी वस्तू अशा त्रिपुटी नसते. तेथे केवळ एकच आनंद असतो. परतत्वाच्या आलिंगन सुखामध्ये सुख जाणीव नसते, नुसती सुखमयता असते. ही अवस्था शब्दातीत असते. येथे शब्द या नुसत्या खुणा आहेत. जे आत्मानंदी राहू शकतात व तितक्या योग्यतेला जे आले आहेत त्यांनाच या खुणांचा अर्थ समजेल. त्या स्थितीला पोहोचलेला साधक मूर्तिमंत जीवशिव ऐक्य होय. आनंद त्यांना अनुसरत असतो. ते त्या आनंदाचे याचक नसतात. सुखभाव त्यांच्या ठिकाणी जन्माला येतो. परब्रह्म त्यांच्या रूपाने मानवी देहामध्ये आलेले असते. आत्मविद्या त्यांच्यामुळेच अधिक आकर्षण होते. चैतन्य त्यांना आपली वस्त्रे समजून धारण करून असते. सत्वगुणाचे सामर्थ्य त्यांच्यातून प्रकट होत असते. यावर निवृत्तीनाथ म्हणतात, अरे ज्ञानदेवा, ज्ञानवंतांचे तू आता किती वर्णन करणार? संतांची, ज्ञानवंतांची स्तुती तू करण्यात तू रंगलास म्हणजे तुला कथेचे भानच राहत नाही. आता तुला आकाशात म्हणजे मनोबुद्धीच्या उत्स्फूर्त स्थितीत सुंदर सुंदर मोहक शब्द दिसतात. पण तो सुंदर शब्दांचा मोह सोड आणि जो गीतार्थ ऐकण्यासाठी आम्ही इथे जमलो आहोत या अर्थाचा मंगल प्रकाश पाडून आमच्या हृदयांना आनंद मंडित कर. हा श्री गुरूंचा आशय कळाल्याने मी ज्ञानदेव आता पुढे बोलत आहे. अर्जुना, अशा प्रकारे ते साधक अंतरांमध्ये आत्मसुखाचा तळ गाठतात. तेथे मग ते अगदी स्थिर राहतात.
किंबहुना ते आत्मसुखच होतात. ही जी उच्चतम अवस्था आहे ती म्हणजे निष्काम झालेल्यांची निर्वाहभूमी आहे. ही विरक्तांच्या नशिबाने त्यांना मिळते. ही म्हणजे स्थिर बुद्धी राहू शकणाऱ्यांसाठी लावलेली व सदा प्रफुल्ल राहणारी वाटिका आहे. अरे, ज्यांनी आपले चित्त जिंकून विषयांपासून दूर नेऊन परतत्वाशी बांधून ठेवले ते शेवटी परब्रह्म होणारच. आता ते साधक ही स्थिती कशी मिळवतात असे विचारशील तर सांगतो, ऐक. प्रथम म्हणजे वैराग्याचा आधार घेऊन मनातल्या सर्व इच्छांना तडीपार करतात. नंतर हृदयाकाशात जो जीवात्मा असतो त्या जीवात्म्याकडे मनाला जावयास लावतात. त्यासाठी आधी ते अंतर्मुख होतात आणि आपले चित्त स्वच्छ करतात. मग मग प्राणमयाच्या सहाय्याने सुषुम्ना नाडीचे प्रवेशद्वार उघडतात. प्राण चैतन्य व सुषुम्ना नाडीतून मग वर मस्तकाकडे जाते आणि 2 भुवयांच्या मधल्या भागाच्या मागे सहस्रार स्थान असते. तिकडे ते प्राणचैतन्य सरकू लागते. पुढं प्राणचैतन्य व सहस्रार कमळांमध्ये असलेले शिवतत्व यांची भेट होते. या भेटीनंतर अंतरातल्या वासना नष्ट होतात. विश्वाचे चित्र ज्या मनरूपी पडद्यावर उमटते तो पडदाच फाटून जातो. अशा स्थितीतला साधक देहात असतानाच परब्रह्म असतो. मागे ज्या साधकाचे मी वर्णन केले ते अशा या अभ्यासाने ही स्थिती गाठतात. श्रीकृष्णांच्या ध्यानात आले की त्यांच्या या बोलांनी अर्जुनाला आश्चर्य वाटत आहे. म्हणून ते पुढे म्हणतात, काय रे, हे सर्व ऐकून तुझे मन शांत झाले ना? अर्जुन म्हणतो, दुसऱ्यांचे चित्त जाणणाऱ्यातील श्रेष्ठा, तुम्ही माझ्या मनीचे ओळखले आहेत. तेव्हा तुम्ही हे संक्षेपाने सांगितले तेच जरा स्पष्ट होईल. असा विस्तार करून सांगा. त्यासाठी जरा वेळ लागला तरी हरकत नाही. म्हणजे माझ्यासारख्या विशेष बुद्धी नसणाऱ्याला हा उपाय अनुसरता येईल का नाही ते मला समजेल. यावर भगवंत म्हणतात, अरे, तुला आवडणार असेल तर मी विस्ताराने सांगतो. त्यात माझे काय नुकसान असणार? मी सांगून तुला समजले आणि तो मार्ग तू अनुसरू शकलास तर मी सांगण्यात काटकसर कशाला करू बरे? श्रीकृष्ण हे बोलत असताना ज्या प्रेमभरीत दृष्टीने अर्जुनाकडे बघत होते त्या दृष्टीची स्निग्धता वर्णन करता येणार नाही. अहो, आधीच मातेचं हृदय आणि त्यात भर म्हणजे तिचे अगदी प्रिय अपत्य तिच्या समोर यावे. तसेच श्रीहरीचे झाले. ती भगवंताची दृष्टी म्हणजे जणू प्रेम मदिरा प्राशन करून ओसंडून वाहून पाहत होती असे म्हटले पाहिजे, किंवा अमृताचा वर्षाव व्हावा तसे होऊन भगवंताची दृष्टी अर्जुनाकडे बघत होती. मला तर असे वाटत आहे हा कृष्णच उत्कंठित होऊन अर्जुनाला एक बाबा एक असे म्हणत आहे. म्हणून तो पुढे पुन्हा म्हणू लागला, अरे, तुझ्या चित्ताला समजेल अशा आनंद विणाऱ्या शब्दात ते रहस्य, जीव व शिव यांचे ऐक्य साधण्याचे व ते गाठावयाचा मार्ग मी तुला यथासांग सांगतो. तो योग म्हणजे काय, त्याचा योग्य अधिकारी कोण असतो, याविषयी जे जे सांगितले गेले आहे ते ते सर्व मी तुला ऐकवतो. मन लावून ऐक. पुढील अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला हे सर्व वर्णन करून सांगतील. त्या दोघा प्रेमळांचा तो श्रेष्ठ संवाद मी निवृत्तीदास ज्ञानदेव तुम्हाला सांगणार आहे.